कुठे गेली असावी? चला 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 सुटायचं बघा. अंगाला हात कोणाला दाढी म्हणायचं नाही, मिशी म्हणायचं नाही, चला सुटायचं बघा. अरे थांब रे. काय रे, सापडली का तुमची पोरगी? नो सर, आमची पोरगी आतमध्ये नाही. चला रे. काय निघाला कुठं? ते सरळ डाक बघ. पहलवान धरा एकेकासनी. हे कशाला? का आपलं काय ठरलेलं? काय नाही तुमची पोरगी सापडली तर सरनोबतांचा हिसका दाखवायचा एकेकाला. हो येस, हे तुम्ही असं म्हणाल होतात की नाही तुमची मुलगी सापडते उलटे टांगू वटवाळ्यासारखे, पण या सगळ्या बोलायच्या गोष्टी खरं थोडंच मानायचं असतं. हे बघा, आम्ही खरं ते बोलतो आणि बोलतो ते खरं करतो. हा सुभान्या जी आंध्र कासरा कासरा आत्ता आणतो. बरं आहे, निघतो. पहिलवान या आलास हा? होय. मग आता चुलीजवळ बसून काय करत होतीस? मी मग कोण? अहो येड का खुळ, हा? तुम्हाला मग असे नाही का सांगून गेले होते नदीवर? नदी असंच सारखं डापरत असतं वाटतं गौराबाईंवर. अहो चुकी झाली म्हणलं होतं. मला वाटतं आमच्या त्या आवच हाय त्यासनी. बघा परवा आम्ही मायाकाच्या जत्रेला गेलो होतो हा का, तेव्हा माझ्यासारखं लुगडून नेसलेली एक बाई बघितली आणि लागलं की तिच्या माग. आव बरं तर बरं, नाही तर मरस्तावर मार खाल्ला असता त्या दिवशी. त्या कोण? या ते ट्रिपला आल्या बाई लई चांगल्या स्वभावाच्या आहेत. तुम्ही इथं कशा? हे तुमच्या बंधुराच्या ना विचारा. काल रात्री त्यांनी मला जबरदस्तीने इथं आणून ठेवलं. काय सांगताय काय? दादासाहेब असं कधीही करणार नाहीत. ते पहा, ते आलेच. विचारा त्यांना. होय खरं आहे, मीच आणलं का नाही इथं. दादासाहेब तुम्ही हे केलंतच कसं पण, आणि का? मी जेवायला येत नाही म्हटलं म्हणून. मी काय मंत्रण द्यायला गेलो नव्हतो. तुम्ही राबला दिवस जेवण केलं. मी म्हटलं जेवा, नाहीतर अक्का साहेबांची माफी मागा आणि जा. भलतच, याकरता असं कोणाला उचलून आणायचं, रात्रभर इथं ठेवायचं? अक्का साहेब, तुमचा कोणी अपमान केलेला मी सहन करणार नाही. मी माफी केली आहे त्यांना. आपण आमचे दादासाहेब थोडे गरम डोक्याचे आहेत. मी माफी मागते तुमची. असं काय बोलता? खरंच चुकलंच त्यांचं. बरं, आता तुम्हाला कुठं जायचंय? मला स्टँडवर पोचवा, मी मुंबईला जाईन परत. आत्ता? हो आत्ताच. बरं, मी आलेच बॅग घेऊन. हो. चला पाहुणं आलं बरं का. या बाजूने या. जा बसा तुम्ही. हो. दादासाहेब यांना कडगाव फाट्याजवळ मुंबईची बस मिळेल. बर सोडाल का? का पुन्हा भडकाल एवढ्या तेवढ्या कारणावरून? आता बसा घेऊ बाई साहेब, आणि वळख पाळख राहू द्या. हा हा अच्छा या. येते हा. परत केव्हा तरी अवश्य या वाड्यावर माझ्याकडं. अच्छा.
बस केली. जाऊ दे. अक्कासाहेबांनी केलेलं जेवण मी जेवले नाही, त्यांची माफीही मागितली नाही, म्हणून उतरले. रतन, जेवायला गेलं नाही म्हणून पळवून नेतात, डांबून ठेवतात. त्या जागीरदाराचा पत्ता द्या मला. पत्ता ना मी देतो साहेब तुम्हाला. चल चल लिह चल. पेन काढ, पेन काढ. याच्यात लिहिलं तर चालेल ना? हो लिहा, चालेल. पाटील, येस सर. रिंग अप द पोलीस कमिशनर. ओके सर. लिह. सर, इंदुराव आबासाहेब सरनोबत. विथ रायफल. मा अब वजारत. येस. वजारत. भिंगारगड. हिंगारगड. हिंगारगडचं जागीरदार फिर्यादच ठोकतो त्याच्यावर. 7 वर्षात खडी फोडायला पाठवतो त्याला. अहो एवढं रागवायला काय झालं? अहो रतनचा पत्ता लागत नाही म्हणून सांगत आले ते शहाणे. पत्ता नाही कसा? हा घ्या ना पत्ता. हा, आता अगदीच जर गरज लागली तर आम्ही सगळे आहोत ना तुमच्या बरोबर. त्यापेक्षा वरळीला जा. वरळीला. वरळीला गुड. आणि त्या टेलिव्हिजन टॉवर वरून उड्या मारा खाली डोकं करून. मीही येते हो तुमच्या बरोबर. टेलिव्हिजन टॉवर वर. शटअप. हॅलो, मी ऍडव्होकेट भगवंतराव देशमुख बोलतोय. मला 4 हत्याबंद पोलीस हवे आहेत भिंगारगडला जायला. हो हो, आत्ताच. इट्स अन इमर्जन्सी. मम्मी, रतन, मम्मी, तुम्ही? आम्ही तुला शोधायला आलोय. पप्पा. तेच सांगतो मी तुम्हाला. आत्ताच्या आत्ता भिंगारगडला जायचं आहे मला. भिंगारगड. हो. हे बघा, पाहिजे तर रेडिओ मेसेज पाठवा, पण ताबडतोब पोलीस हवेत मला इथं. अहो थांबा हो, फोनवरती बोलतोय दिसत नाही का? अहो रतन आली आहे. कुठे आहे? ठीक आहे. ओ डिअर. ओ आय एम सॉरी. जिच्याबद्दल मी कंप्लेंट दिली होती ना, ती माझी मुलगी इथं आली आहे. मम्मी, रतन, या गायतोंड्यांनी सांगितलं कोणा जहागीरदाराने तुला डांबून ठेवलं होतं म्हणून. काय? ओ येस करेक्ट. याने स्वतः पाहिलं. पाहिजे तर याची साक्ष सुद्धा काढू शकता तुम्ही. का रे? हो हो, मी देईन की साक्ष. मन्या त्या दिवशी चढली होती तुला. हे पहा, आलेच पोलीस. पोलीस. एक्सक्यूज मी प्लीज. थोडं बाजूला होतं का? ते बाजूला झाले. थँक्यू. पोलीस आले की